नमस्कार. नमो शेतकरी योजनेच्या हफ्त्यांवरून सध्या बराच गोंधळ उडालेला दिसतोय. 8वा हफ्ता तर जाहीर झाला, पण अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात तो अजून पोहोचलेलाच नाही. आणि दुसरीकडे 9व्या हफ्त्याच्या बातम्या तर रोजच कानावर पडतायत. तर यातलं नेमकं खरं काय आणि खोटं काय हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा प्रश्न आजकाल खूप शेतकऱ्यांना पडलाय. सरकारने पैसे तर दिले, पण ते आपल्यापर्यंत पोहोचले का नाहीत? अडचण नेमकी कुठे आहे? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर आज आपण या 5 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. 8व्या हफ्त्याची आजची परिस्थिती काय आहे, तिथपासून ते 9व्या हफ्त्याचं वास्तव काय आहे, या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट होतील. चला सगळ्यात आधी बघूया की 8व्या हप्त्याचं नेमकं झालंय काय, वस्तुस्थिती काय आहे. तर बघा, सरकारने 25 मार्चला निधी वाटपाची प्रक्रिया सुरू केली. पण याचा अर्थ असा नाही की त्याच दिवशी सगळ्यांच्या खात्यात पैसे खळखळ जमा होतात. ही प्रक्रिया काही दिवस चालते आणि त्यामुळेच काही जणांना पैसे उशिरा मिळाले. आता जरा आकडे बघूया, म्हणजे अंदाज येईल. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हफ्ता मिळाला होता, असे जवळपास 90,42,000 शेतकरी या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हफ्त्यासाठी पात्र होते. पण गंमत बघा, प्रत्यक्षात पैसे मिळाले फक्त 89,75,000 शेतकऱ्यांनाच. म्हणजे जेवढ्या लोकांना पैसे मिळायला हवे होते आणि ज्यांना मिळाले त्यांच्या संख्येत फरक आहे. आणि हा फरक आहे जवळपास 65,000 शेतकऱ्यांचा. विचार करा, हे असे शेतकरी आहेत ज्यांना आधीचा हफ्ता मिळाला होता, पण 8वा हफ्ता काही मिळालेला नाही. आणि इथूनच हा सगळा गोंधळ सुरू झालाय. तर मग आपलं नाव या यादीत आहे की नाही हे कसं तपासायचं? सोपं आहे. तुमच्या पेमेंट स्टेटसमध्ये मुख्यत्वे 2 गोष्टी दिसू शकतात. जर तुमच्या स्टेटसमध्ये फंड डिस्बर्समेंट असं लिहिलेलं दिसत असेल तर मग काही काळजीचं कारण नाही. याचा अर्थ पैसे लवकरच जमा होतील. पण जर स्टेटस पेंडिंग ॲट ऑफिशियल असं असेल तर मात्र याचा अर्थ आहे की तुमचा हप्ता थांबवण्यात आला आहे. बरं, मग हे पेंडिंग म्हणजे नेमकं काय? चला जरा सविस्तर बघूया. पेंडिंग ॲट ऑफिशियल याचा एकदम सरळ आणि सोपा अर्थ आहे की कृषी विभागाने तुमचा हप्ता काहीतरी कारणामुळे थांबवला आहे. म्हणजेच सध्याच्या सरकारी नोंदीनुसार तुम्ही या हप्त्यासाठी अपात्र ठरला आहात. म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, असं स्टेटस दिसत असेल तर घरी बसून वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. पैसे येणार नाहीत, यात काहीतरी तांत्रिक अडचण असू शकते किंवा कागदपत्रांमध्ये काहीतरी चूक असू शकते. हे दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला स्वतः तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात जावंच लागेल. ओके, तर 8व्या हफ्त्याचा विषय आता सगळ्यांना स्पष्ट झाला असेल. आता वळूया त्याहून मोठ्या गोंधळाकडे, तो म्हणजे 9वा हफ्ता, ज्याच्याबद्दल रोज काहीतरी नवीन अफवा कानावर येते. अशा हेडलाईन्स रोजच बघायला मिळतात नाही का? आज येणार, उद्या येणार, 4 तारखेला पैसे जमा होणार. पण यातलं खरं किती? स्पष्ट सांगायचं तर या सगळ्या अफवा आहेत. 9वा हफ्ता इतक्या लवकर येणं शक्यच नाही, कारण त्याची एक मोठी लांबलचक सरकारी प्रक्रिया असते. बघा, प्रक्रिया कशी असते. सगळ्यात आधी अर्थ विभाग पैसे मंजूर करतो, मग कृषी विभाग ते पैसे मागवतो. त्यानंतर त्याचा एक GR म्हणजे सरकारी आदेश निघतो आणि मग कुठेतरी सरकार तारीख ठरवून पैसे वाटपाचा कार्यक्रम जाहीर करतं. ह्या सगळ्याला वेळ लागतो. विश्वास बसत नसेल तर मागच्या हप्त्याचंच उदाहरण घ्या. 8व्या हप्त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती डिसेंबरमध्ये आणि पैसे हातात यायला मार्च महिना उजाडला. म्हणजे बघा, 3-4 महिने आरामात गेले. मग 9वा हप्ता इतक्या लगेच कसा येईल? तर मग या सगळ्या माहितीनंतर आपण नेमकं करायचं काय? काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात घेऊया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर 1. स्टेटस फंड डिस्बर्समेंट आहे, शांत रहा, फक्त वाट बघा. 2. स्टेटस पेंडिंग आहे, लगेच कृषी कार्यालयात जाऊन चौकशी करा. आणि 3. 9व्या हफ्त्याची कोणतीही बातमी आली तर अजिबात विश्वास ठेवू नका, जोपर्यंत सरकारी GR येत नाहीत तोपर्यंत. आणि जाता जाता एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न, आपण सरकारी योजनांची माहिती मिळवतो कुठून? ज्या व्हॉट्सॲप ग्रुपवर किंवा यूट्यूब चॅनलवर आपण विश्वास ठेवतो ते खरंच खात्रीशीर आहेत का? योग्य आणि अधिकृत माहिती मिळवणं किती महत्त्वाचं आहे, नाही का? यावर नक्कीच विचार करायला हवा.